मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर पहाटे एका भरधाव वेगात जाणाऱ्या कंटेनरनं समोरच्या पिकअप ट्रक आणि कारला जोरदार धडक दिली आहे. त्यामुळे भीषण अपघात घडलाय. यामध्ये कंटेनरच्या केबिनमध्ये चालक अडकून त्याचा जागीच मृत्यू झालाय. मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरनं कंटेनर चालक रियाज अहमद हा अँटॉप हिल मुंबईवरनंच घेऊन जात असताना तो बोरघाटातल्या आडोशीमधल्या नवीन बोगद्याजवळ आला. तेव्हा चालकाचं कंटेनरवरचं नियंत्रण सुटल्यानं त्यानं समोरच्या पिकअपला पाठीमागनं जोरदार धडक दिली. तर पिकअपनं त्याच्या समोरच्या ट्रकला जोरदार धडक दिली आणि ट्रकनं समोर चालणाऱ्या टाटा पंच कारला जोरदार धडक दिली आहे. त्यामुळे अशा एकूण 4 वाहनांचा विचित्र अपघात घडलाय. यात कंटेनरच्या केबिनमध्ये अडकून चालक रियाज अहमद याचा जागीच मृत्यू झालाय. तर पिकअपमधील चालक आणि प्रवासी हे 2 जण जखमी झालेत. त्यांना तात्काळ बाहेर काढून रुग्णालयात दाखल करण्यात आले. या अपघातामध्ये 4ही वाहनांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. अपघाताची माहिती मिळताच बोरघाट महामार्ग पोलीस, हेल्प फाउंडेशनचे सदस्य, IRB टीम, खोपोली पोलीस स्टेशनची टीम, देवदूत यंत्रणा, डेल्टा फोर्स, महाराष्ट्र सुरक्षा बल आदी तात्काळ घटनास्थळी दाखल होत कंटेनर आणि पिकअपमध्ये अडकलेल्या चालकाला त्यांनी बाहेर काढले. आज सकाळी सुमारे 5:30 वाजता मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे किलोमीटर 37 मुंबई लेन इथे मेजर अपघात झालेला आहे. एका ट्रेलरचा ब्रेक फेल झाल्यामुळे प्रथमतः त्यांनी पंच गाडीला धडक दिली, त्यानंतर एका ट्रकला धडक दिली आणि त्यानंतर